हॅलो 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 दुकटन प्रीमियर लीग पर्व 5वे आणि आज चौथा दिवस चालू असला सामना विराय कृपा वर्सेस जीवदान स्पोर्ट्स षटकातील दुसरा चेंडू व्हाईट बॉल अवंत रूपामध्ये भर होते संघाची धावसंख्या होती ती 1 फलंदाज आहेत ते महेश आणि पुन्हा एकदा निर्धावचा चेंडू सुरेख असा चेंडू म्हणता येईल निर्धाव जातोय चांगली गोलंदाजी म्हणता येईल ती कल्पेश जीवदानी स्पोर्ट्स संघाकडून सुरेख असा स्ट्रेट ड्राइव्ह चौकार यस डीजे राहुल भाई करतई दावा नवीन लाखाचं बक्षीस लावा चांगली सुरुवात विराय फायटर या संघाची आणि पुन्हा एकदा सुरेख असा फटका एक धाव पूर्ण होते धावसंख्येमध्ये वाढ होते धावसंख्या होते ती 6 बिनबाद 6 अशी धावसंख्या स्ट्राइक लागते धनेश बघूया काय करतात आपल्या संघासाठी निर्धाव जातोय चेंडू सुंदरशी गोलंदाजी म्हणता येईल कल्पेशांची षटकातील शेवटचा चेंडू असेल धावसंख्या होती 6 सुरेख असा फटका एक धाव पूर्ण होते आणि एक धावावर समाधान म्हणतायत पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या होती 7 सामन्यातील दुसरा षटक घेऊन जाते साहिल पहिला चेंडावर हलकासा खेळला चेंडू मिसफील्ड थोडीशी एक धाव पूर्ण होते धाव संख्या होते ती 8 विराय फायटर्स संघाचे संघ मालक भुक्तनगावचे उपसरपंच आदरणीय सन्माननीय नितीनजी पाटील साहेब तसेच सचिन पाटील साहेब आणि जीवदानी संघाचे संघ मालक आकाश आणि साहिल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर साहिल स्ट्राइक ला धनेश
सुरेखाचा चेंडू निर्धाव जातोय. पुन्हा एकदा साहिल स्ट्रेट डाइव खेळलेला होता पण तो एक धाव पूर्ण होते. धाव संख्येत वाढ होते. धाव संख्या होते ती 10. दुसऱ्या षटकातील 4 चेंडू टाकून झालेले आतापर्यंत. आणि सुरेख असा चेंडू निर्धाव जातोय. खूप सुंदर अशी गोलंदाजी म्हणता येईल साहिल यांची. पुन्हा एकदा साहिल. आतापर्यंत 5 चेंडू टाकून झाले साहिल यांचे. स्ट्राईकला येतं महेश आणि सुंदरसा झेल परंतु सुटले त्या ठिकाणी गडी बाद होतोय. गडी बाद होतो महेशच्या रूपाने. केलाय त्यानं आपण फुलच्या गुन्ह्यात रेकॉर्ड ब्रेक केलाय त्यानं आपण फुलच्या गुन्ह्यात. थँक्यू थँक्यू. म्हणतो भेटेल जाऊ. आणि आपल्या या स्पर्धेसाठी जे समालोचक आहेत दीपेशजी कंदी सर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आणि मी त्यांना लगेच विनंती करेन की आपण समाजच्या आलोचकाला सुरुवात करायची. धन्यवाद. Hello, hello, mic test. Hello, 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 check. Hello, 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 hello. Hello, hello, hello. Hello. आगतम स्वागतम सुस्वागतम. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, दुक्कन ग्रामस्थांचं, सर्व खेळाडूंचं, संघ मालकांचं आणि युट्यूबच्या माध्यमातून जे लाडके प्रेक्षक महाराज जोडले गेलेले आहेत सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. विश्वास फाउंडेशन प्रेझेंट दुक्कन प्रीमियर लीग 2023 चा हा शानदार सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. दोन संघांमध्ये सुरू असलेली कडवी लढत मुख्य खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूने विराई फायटर आणि त्यांच्या विपक्षामध्ये जीवदानी स्पोर्ट्स असे दोन संघ एकमेकांच्या विपक्षामध्ये पाहायला मिळत आहेत. फर्स्ट इनिंग या ठिकाणी सुरू आहे. विराई फायटर या संघाच्या माध्यमातून सुपरस्टार आयकॉन खेळाडू रोहित जो बॅटिंग स्टान्स वरती पाहायला मिळतोय. धावांचे टोटल जाऊन पोहोचले फलकावरती एकंदरीत पाहायला मिळते 16 या अंकावर. 16 रन्स प्रोग्रेस कार्ड वरती सजलेले आहेत. आज या स्पर्धेचा शेवटचा आणि अंतिम दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. सलग सातत्यपूर्वक अविरतपणे अखंडपणे हा चौथा दिवस आपण अनुभवू शकतायत. यावर ऑन साइडला सजवलेला फटका आहे. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी अनुभवायला मिळालं. व्हेरी गुड फिल्डिंग. धावांची स्थिती फलकावरती जाऊन पोहोचते. एकंदरीत 17 या अंकावर 17 रन्स. फलकावर 4 चेंडू फेकून झालेले आहेत.
या आधीच्या सामन्यामधील सामनावीर खेळाडू मनोज दुमाडा, माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण यावं कृपया करून. प्लेअर ऑफ द मॅच चा अवॉर्ड स्वीकारण्याकरिता सुंदर पिचिंग मात्र चेंडूच्या ठिकाणी बघायला मिळाले दीपेश याच्या माध्यमातून. आदरणीय सन्माननीय पंढरी सदानंद गोवारी सरांच्या या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे आमच्या मुख्य व्यासपीठावर. दुट्टन प्रीमियर लीगच्या वतीने शब्द फुलांनी त्यांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. मी विनंती करेन या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय रोहित भोईर जे कार्यकारिणी मधील महत्वपूर्ण दुवा आहेत आपण आपल्या शुभ हस्ते मान्यवरांना यथोचित सन्मानित करायचं आहे. विविधतेने नटलेला हा भारत देश आणि अतिथी देवो भव ही भारतीयांची संस्कृती या ठिकाणी जोपासली जाईल. आदरणीय पंढरी सदानंद गोवारी यांचा शुभ सन्मान. या कॅमेरामॅन काही क्षणांसाठी आपण मुख्य व्यासपीठावरती कॅमेरा स्टिअर करायचा आहे आणि त्या ठिकाणी कॅच केलं जाईल एक सुंदर आणि दर्जेदार व्यक्तिमत्व आपण पाहू शकताय लाईव्ह ऍक्शन मध्ये पाटील नेटवर्कच्या माध्यमातून. मेगा स्क्रीनवर जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. आदरणीय पंढरी सदानंद गोवारी यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय आणि सध्या मेगा स्क्रीनवर हे सुंदर दृश्य आपण पाहू शकतायत स्पर्धेच्या माध्यमातून. मनपूर्वक स्वागत रोहितजी भोईर यांच्या शुभ हस्ते हे स्वागत सन्मान या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालं. खूप सारी मेहनत रोहित भोईर यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता. वळूयात आपण सामन्याकडे. धावांची स्थिती फलकावरती पाहायला मिळते ते एकंदरीत जाऊन पोहोचलंय 18 या अंकावर. 18 रन्स प्रोग्रेस कार्ड वरती सजलेले आहेत. आदरणीय सन्माननीय श्रीयुत पंढरी सदानंद गोवारे यांच्या शुभ हस्ते प्लेअर ऑफ द मॅच चा अवॉर्ड या ठिकाणी वितरित केला जाईल. .22 ऑन बोर्ड 22 धावाच्या फलकावरती पाहायला मिळत आहेत. सुंदर आणि सुरेख क्रिकेटचा आस्वाद स्पर्धेच्या माध्यमातून 22 ऑन बोर्ड 22 धावा. गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवर अमर. यावेळेला ऑन साइडला सुंदर फटका रोहित नितीन पाटीलच्या बॅट मधून. हाय अँड हँडसम सिक्सर 6. सुपला शॉट योकनचा डावा आहे का सुपला. डीजे 28 ऑन बोर्ड 28 धावा फलकावरती सजलेल्या आहेत. सुंदर फलंदाजीचं पृथक्करण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकताय. रोहितची बॅट मात्र तळपताना पाहायला मिळते, लहरताना पाहायला मिळते, बहरताना पाहायला मिळते. झुंजार आणि विस्फोटक स्वरूपाची ही फलंदाजी. सुंदर षटकार त्याच्या बॅट मधून आला आणि अद्वितीय एक हुकमी फलंदाज कसा असावा हे दर्शवून दिलंय यंदाच्या हंगामामध्ये. प्रत्येक सामन्यामध्ये आपल्या संघासाठी तळ ठोकून तो खेळलेला आहे. धावांची स्थिती 28 28 धावा. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती आहे. आतापर्यंत 4 चेंडू फेकून झालेत. 5वा चेंडू घेऊन अमर तुंबडा बॉलिंग ट्रॅकवर. येथे फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये परंतु पूर्णपणे निर्जन स्थळी जाऊन चेंडू आदळतोय. तत्पूर्वी सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स अगदी चित्याच्या चपळाईने. मात्र यावेळेस रनिंग बिटवीन द विकेट्स आपल्याला बघायला मिळाली. रोहित पाटील आणि धनेश दांडेकर या दोन फलंदाजांच्या माध्यमातून. षटक क्रमांक 4 मधील एक्युरेट आपण पाहतोय. 5 चेंडू फेकून झालेत आणि 3 0 30 धावा या फलकावर. 30 रन्स प्रोग्रेस कार्ड वरती आपण पाहू शकाल. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा अमर तुंबडा सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. गुड क्रिकेट, स्टँडर्ड क्रिकेट, क्वालिटी, प्युअर क्रिकेटचा आस्वाद या स्पर्धेच्या माध्यमातून. DPL सीझन 5 यावेळेस पंच दर्शवित असताना यस वाईड बॉल. खराब चेंडूची संख्या त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत आणि अतिरिक्त धावेच्या सहाय्याने 31. चांगल्या टोटलकडे हळूहळू वाटचाल करू लागलेत फलंदाज.
आतापर्यंत या स्पर्धेअंतर्गत क्वालिफाय झालेल्या संघांची लिस्ट मात्र हळूहळू आजच्या दिवसामध्ये समोर येत असताना बघायला मिळेल. टॉप 4 टीम ज्या दुपारच्या सत्रापर्यंत सुस्पष्टपणे समोर येतील आणि तदनंतर मात्र अंतिम फेरीचे सामने संध्याकाळच्या सत्रामध्ये खेळले जातील. यावेळेस मात्र लॉफ्ट केलंय काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये, परंतु काय जजमेंट बघायला मिळालंय. अचूकतेच्या मोजमापासहित मापदंडासहित त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक रामदास कोम याचा जलवा बघायला मिळाला. सुंदर अद्वितीय विलोभनीय स्वरूपाचं एक क्षेत्ररक्षण, जबरदस्त प्रगल्भ आणि विस्तारलेल्या बुद्धिमत्तेसहित केलेलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. युट्यूबच्या माध्यमातून आपण पाहू शकाल प्लेअर ऑफ द मॅच चा अवॉर्ड त्या ठिकाणी वितरित करण्यात आलाय. मनोज धुमाडा अप्रतिम आणि अद्वितीय खेळ मात्र त्या ठिकाणी बघायला मिळाली. मनोजच्या माध्यमातून धावांची स्थिती फलकावर जाऊन पोहोचलंय ते एकंदरीत 31-31 या अंकावर. सुंदर झेल बघायला मिळाला. अप्रतिम क्षेत्ररक्षण, खूप चांगला अचूकतेचा मापदंड त्या ठिकाणी रामदास कोम याच्या माध्यमातून. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीने जॉन्टी रोड्स याला आपण इतिहासामध्ये पाहिलं आणि सध्याच्या काळामध्ये ज्या पद्धतीने रवींद्र जडेजा क्षेत्ररक्षण करीत असतो, अगदी त्यांच्या आठवण यावेळी अशा स्वरूपाचं एक क्षेत्ररक्षण होतं. ते बॅटची एज येऊन आपण पाहू शकाल स्क्वेअर ऑफ द विकेट हा चेंडू ट्रॅव्हल झाला होता. धावांची स्थिती जाऊन पोहोचते फलकावर ते एकंदरीत पाहायला मिळते 32 धावा ऑफिशियल स्वरूपामध्ये. पाचवं षटक जे प्रगती पथावरती आपण पाहू शकाल दिपेश याच्या माध्यमातून. सुंदर अशा वातावरणामध्ये स्पर्धा DPL सीझन 5. आणखीन एक मिस ड्रायव्हिंग स्ट्रोक बघायला मिळाला. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय नाही, परंतु क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी ढिसाळलेल्या स्वरूपामध्ये बघायला मिळतं आणि त्याचाच जो परिपाक आहे या ठिकाणी अतिरिक्त धावा या स्कोर फलकामध्ये समाविष्ट केल्या जात आहेत. 34 ऑन बोर्ड 34 धावा ज्या फलकावरती सजलेल्या आहेत. शेवटचं आणि अंतिम षटक प्रथम फलंदाजी करत असताना विराई फायटर आदरणीय नितीन दादा पाटील जे दुक्कन ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच आहेत आणि शशिकांत दादा पाटील यांचा हा संघ आहे. या स्पर्धेसाठी जबरदस्त सहकार्य, 4ही दिवस पंचांकरिता राहण्याची उत्तम सोय ज्यांनी आपल्या एकंदरीत माध्यमातून सौजन्य केले आणि हे मैदान सुशोभित, प्रेक्षणीय, दर्शनीय आणि सुसज्ज बनवण्याकरिता JCP त्यांनी सौजन्य केलं. समवेत 5,000 रुपयांचा भरघोस क्रीडा निधी या स्पर्धेला त्यांनी सौजन्य केला. त्यांचा हा संघ आपण पाहतो. यावेळेस पुनश्च एकदा ज्या ठिकाणी रामदास कोम आहे तेथून झेल सुटणं फारच कठीण आहे. हा एक दर्जेदार आणि अव्वल अग्रगण्य स्वरूपाचा क्षेत्ररक्षक. सुपर, आउटस्टँडिंग, स्पेक्टॅक्युलर फिल्डिंग. गॉन राहुल पाटील करतई दावा नवीन 10 लाखाचं बक्षीस लावा. राहुल भाई करतई डावा नवीन 10 लाखाचं बक्षीस लावा. धन्यवाद डीजे. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय जीवदानी स्पोर्ट्सच्या संघाच्या माध्यमातून. दिपेश डोला संघाकडून शेवटचा आणि अंतिम षटक हाताळत असताना पाहायला मिळतोय. सविता बियर बार चे प्रोप्रायटर आदरणीय सूरज भोईर यांच्याकडून दुक्कन प्रीमियर लीग या 5व्या हंगामासाठी तब्बल 1,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य आलेलं आहे. त्यांचे मनपूर्वक आभार. यावेळेस अतिरिक्त धावा घेण्याचा मोह जरूर आहे, परंतु ती धाव परिपूर्ण होणं थोडंसं अशक्य प्राय. पंचांचं बोट शाहिद मोमीन आकाशाकडे बोटाला स्थिरावतायत आणि त्याचाच अर्थ आपण बघू शकतायत. धावचूच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद. इनिंग ब्रेक झालेले आहे आणि इनिंग ब्रेक मध्ये धावांची टोटल जाऊन पोहोचले 36-36 या अंकावर. विजयासाठी 37 धावांचं टार्गेट जीवदानी स्पोर्ट्स या संघासमोर निर्धारित 5 षटकांमध्ये या समोर ठेवण्यात आलाय.
इगल 11 दिवेकरपाडा विपक्ष स्वरांगी वॉरियर्स यानंतर होणारा सामना. चला दोन्ही देखील संघांचे स्टार आयकॉन खेळाडू आपण नाणेफेकीचा कौल परिपूर्ण करण्याकरिता टॉस बॉक्स मध्ये यावं ही विनंती. देऊया डीजे ऑपरेटरला संधी आणि वळूयात नेक्स्ट इनिंग कडे. पालखीला नाचून गुलाल उरवून चैताचे महिन्यान ग चैताचे महिन्या चला स्वरांगी वॉरियर्स आपला स्टार आयकॉन येऊ द्या. इगल 11 दिवेकरपाडा संघाचा आयकॉन त्या ठिकाणी उपस्थित आहे नाणेफेकीचा कौल परिपूर्ण करण्याकरिता. वळूयात सामन्याकडे. 37 धावांचं लक्ष जे समोर ठेवण्यात आलंय. 5 षटकांमध्ये सलामीवीर 2 फलंदाज सूरज ठाणवा आणि रामदास कोम जीवदानी स्पोर्ट्स या संघाकडून पाहायला मिळत आहेत. सलामीवीराच्या भूमिकेमध्ये या स्पर्धेअंतर्गत ज्या 2 फलंदाजांनी खूप बहारदार कामगिरी केलेली आहे जीवदानी स्पोर्ट्स या संघाकरिता आणि तितकेच चांगले साथ संघमाला करतात साहिल तुंबडा यांची या संघाला लाभलेली आहे. एक विस्फोटक फलंदाज जो खऱ्या अर्थाने आपण पाहतो मधल्या फळीला नेहमीच सावरण्याचं कार्य करतो जीवदानी स्पोर्ट्स या संघाच्या माध्यमातून. पुनश्च एकदा गोलंदाज. यावेळेस मात्र आपण पाहू शकतायत आय हेट माय सेल्फ पूर्णपणे स्वतःचा द्वेष तिरस्कार करतोय फलंदाज. साध्या सोप्या चेंडूवर मात्र बाद झालाय. सूरजच्या खेळीला पूर्ण विराम. कोण डीजे पंकज.
डीजे चांगली सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते गोलंदाजाच्या माध्यमातून. बॅक टू द पॅव्हिलियन. फलंदाज अतिशय स्वस्तात बाद झालाय सूरज या सामन्यामध्ये. यावेळेस मात्र आपण बघू शकाल सूरज तुंबडा याच्या बॅट मधून सुंदर फटका निघून येते. लॉंग लेग सीमारेषा पलीकडे. दुक्कन प्रीमियर लीग चौकार. धन्यवाद डीजे. आदरणीय जयेंद्र गोवर यांना विनंती आहे आपण आपल्या शुभहस्ते नाणेफेकीचा कौल या ठिकाणी परिपूर्ण करायचा आहे. यावेळेला धनेश दांडेकर चेंडूला जरूर टिपण्याचा प्रयत्न केला होता. विनोद तांडेल यांच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण झालंय लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये. तत्पूर्वी आपण पाहू शकाल धावांचा आलेख मात्र या ठिकाणी वधारला गेलाय फलकावर. तो एकंदरीत पाहायला मिळतोय 7 या अंकावर 7 रन्स प्रोग्रेस कार्डवर सजलेले आहेत. पहिलं षटक प्रगतीपथावरती पाहायला मिळतं. 5 चेंडू फेकून झालेले आहेत. सुंदर अशा वातावरणामध्ये स्पर्धा शेवटचा आणि अंतिम दिवस आपल्याला विद्यमान अवस्थेत पाहायला मिळतोय. आणि साखळी गडातील उर्वरित काही सामने मात्र इन ऍक्शन आहे. त्यावेळेस सुंदर झेल कंप्लीट केला जातोय पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. अद्वितीय स्वरूपामध्ये गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज तंबूच्या आसऱ्याला कोण. तुला जुने जाग्यावर माझी वाट हेरजो. पैजन होऊ देन तुला कंगन होऊ देन. केसात मला तुला गजरा होऊ देन. मिला येईन तुला नियाला येईन. जुने जाग्यावर माझी वाट हेरजो. ना घरा माहीत झाला तर तरी तू येच मी वाट पाहतो. वेलकम बॅक. पुनश्च एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत दुक्कन प्रीमियर लीग या स्पर्धेच्या माध्यमातून. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहू शकाल शैलेश च्या माध्यमातून पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. इगल 11 दिवेकर पाडा या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. त्यांचा निर्णय पोहोचेल काही क्षणांमध्ये. षटक क्रमांक 2 ला या ठिकाणी होते सुरुवात. फलकावर केवळ 7 धावा. पहिल्या षटकामध्ये सुंदर गोलंदाजी बघायला मिळाली. यावेळेस मात्र अप्रतिम फटका आहे. इनटू द गॅप मध्ये चेंडू निघून जातोय. लॉंग लेग सीमारेषा पलीकडे. DPL चौकार. अजून आहे चर्चा कशी तू माझी अर्जी आणि मी ग तुझा परशा. 11 ऑन बोर्ड. 11 धावा फलकावरती सजलेल्या आहेत. सुंदर चौकार मात्र या ठिकाणी बघायला मिळाला. फलंदाज सूरज तुंबडा याची सुंदर फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. धावांची टोटल फलकावर जाऊन पोहोचलंय ते 11 या अंकावर. हे दुसरं षटक प्रगतीपथावरती पाहायला मिळतं. 37 धावांच्या प्रत्युत्तरा दाखल. आतापर्यंत पहिल्या 8 चेंडूंमध्ये 11 धावा या फलकावर सजलेल्या आहेत. रोहित आपल्या षटकामधील पुढील चेंडू घेऊन हाताने राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र अप्रतिम सुंदर फटका बघायला मिळाला. गुडघ्यांचा प्रभावी वापर. सूरज तुंबडा याची प्रभावित करणारी आकर्षक फलंदाजी चौकार. छम 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 छम. शांताबाई 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 शांताबाई
रूपाची खान दिसती छान लाखात छान नजरेचा वान तीर कमान मारिती चक्रा तुझा गणकरा इकडून तिकडं मारिती चक्रा चक्रा नकरा चक्रा नकरा चक्रा नकरा चक्रा. धन्यवाद. डीजे 15 ऑन बोर्ड. 15 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत 3 चेंडूंमध्ये 2 चौकार या षटकामध्ये खेचण्यात सुयश मिळवलंय. सूरज तुंबडा या फलंदाजाने चांगली आणि बहारदार फलंदाजी त्याच्या बॅटमधून जास्तीत जास्त ऑन साइडला मात्र त्याने टार्गेट केलाय आणि पॅडल स्वीपचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. चांगल्या टेक्निक सहित फलंदाजी करतोय. अगदी बॅटच्या मिडलला चेंडूला त्याने कनेक्ट केलाय आणि चेंडूवरची नजर देखील प्रभावी आतापर्यंत. यावेळेस मात्र अप्रतिम लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका बघायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हरच्या झोन मध्ये चेंडू एक्झिक्यूट केला जातोय. तत्पूर्वी सुरेख पद्धतीने आपण बघू शकाल ओहो अंतिम क्षणाला मात्र पंच त्या ठिकाणी डिसिजन देत आहेत. धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परतला गेलाय. 16 या अंकावर आणखीन एक हादरा बसतोय जीवदानी स्पोर्ट्स या संघाला. कोण धन्यवाद. डिस्क जॉकी खूप सुंदर आणि अद्वितीय स्वरूपामध्ये क्षेत्ररक्षण विराय फायटर्स या संघाच्या माध्यमातून यावेळेला ओहो डिरेक्टेड पंचांचं बोट आकाशाकडे सुंदर स्वरूपामध्ये या वेळेला आपण पाहू शकाल. क्षेत्ररक्षणाचा नमुना मात्र या ठिकाणी प्रस्तुत केला क्षेत्ररक्षकाने आपल्या संघाकरिता. आउटस्टँडिंग पीस ऑफ फिल्डिंग क्वालिटी फिल्डिंग मात्र पाहायला मिळते. शैलेशचा जलवा सुरू आहे आज सकाळच्या सत्रामध्ये. एक क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आपल्या संघाकरिता सातत्यपूर्वक हे मात्र दर्जेदार स्वरूपातील क्षेत्ररक्षण त्याने करून दाखवलंय. फलकावर केवळ 16 धावा या सजलेल्या आहेत. षटक क्रमांक 2 मधील अधिकृत स्वरूपामध्ये आतापर्यंत 5 चेंडू फेकून झालेत आणि 5 चेंडूंच्या समाप्ती अखेर 4 गडी बाद 16 धावा अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. ती 37 धावांच्या प्रत्युत्तरादाखल जीवदानी स्पोर्ट्स या संघाची फायटिंग स्पिरिट हे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. छत्रपती शिवाजी महाराजांचं फार सुंदर वाक्य आहे, इतिहास हा फक्त लढणाऱ्यांचाच लिहिला जातो, रडणाऱ्या लोकांचा इतिहास कोण लिहत नाही. आणि म्हणूनच इसवी सन 1659 मध्ये जेव्हा मिर्झाराजे जयसिंग यांनी 39 पैकी 23 किल्ले 10 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांपासून मागितले, छत्रपती शिवाजी महाराजांनी ते बहाल केले. परंतु 1659 ते 1674 या तदनंतरच्या 15 वर्षांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 किल्ल्यांचं साम्राज्य हे उभा केलं. याचाच अर्थ वाघ 2 पावले मागे घेतो तो कधीच माघार म्हणून नाही तर मोठी झडप घेण्यासाठी. आणि इतिहास साक्षीदार आहे या सर्व गोष्टींचा. आणि खूप सुंदर पद्धतीचं आतापर्यंतचं प्रदर्शन राहिलंय. फायटिंग स्पिरिट, लढाऊ वृत्ती, विराई फायटर अगदी नावाप्रमाणे जिद्दीने लढतोय या सामन्यामध्ये. फलकावर 16 धावा पाहायला मिळत आहेत. 2 षटकांचा खेळ हा मात्र समाप्ती अखेर झालाय आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर 16 धावा 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आणि विजयासाठी आपण पाहू शकाल अजून देखील जीवदानी स्पोर्ट्स या संघाला 21 धावांची आवश्यकता अशा स्वरूपाची स्थिती बनलंय. 18 गेंदे शेष, 21 रनों की जरूरत. बराचसा मराठा साम्राज्य मात्र त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांवर नाराज झाला होता 1659 मध्ये, कारण त्यांनी 23 किल्ले बहाल केले. परंतु शिवरायांची युद्धनीती आणि गनिमी कावा काहीतरी और होता. आणि म्हणूनच आपण पाहिलं असेल केवळ 15 वर्षाच्या तदनंतरच्या कार्यकाळामध्ये संपूर्ण अगदी दक्षिण तंजावर पर्यंत, महाराष्ट्रापासून ते दक्षिण तंजावर पर्यंत मात्र मराठा साम्राज्य हे उभा केलं. आणि 1674 मध्ये सोनेरी सिंहासनावर पहिला मराठी राजा मात्र छत्रपती झाला. आणि हा इतिहास खर तर लढणाऱ्या लोकांचा आहे. आणि म्हणूनच आयुष्यामध्ये जर तुम्हाला विजय व्हायचे असेल तर संघर्ष, संघर्ष आणि फक्त संघर्ष ही एकच भूमिका. लोक तुमच्याबद्दल काय म्हणतात आणि काय विचार करतात
याला कधीही काडी मात्र महत्व देऊ नका, कारण लोक फक्त हसायला येतात, पोसायला नाही. आणि त्या वृत्तीने तुम्हाला आयुष्यामध्ये नेहमीच सक्षम आणि संघर्षाच्या वृत्तीने जगायला हवं. आणि ती भूमिका विराई फायटर या संघाने या सामन्यामध्ये घेतली. संघाची स्थिती जर आपण तपासून पाहिली तर फलकावर आतापर्यंत 17-17 या अंकावरती पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 ला या ठिकाणी झाले सुरुवात. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. स्टर शैलेश आतापर्यंत आपल्या क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून खूप सुंदररित्या त्याने प्रभावित केलंय. आजच्या दिवसामध्ये रसिक मायबाप प्रेक्षक राज्य मोठ्या संख्येने या स्पर्धेकडे वळालेत. वेगवेगळ्या गावांमधून आपण बघू शकाल आज खामलोलीकर, बहाडोलीकर देखील या स्पर्धेला सदिच्छा भेट देत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावांची स्थिती यावेळेस मात्र स्थित्यंतराच्या अवस्थेमध्ये पाहायला मिळत आहेत. 17 या अंकावर आणि सर्व बहाडोली गावातून तसेच खामलोली गावातून आलेल्या सर्व प्रेक्षकांचं आम्ही अंतःकरणापासून स्वागत करतो या दुकटन प्रीमियर लीग मध्ये. दुकटन ग्रामस्थांच्या वतीने आपलं मनापासून स्वागत आहे. खूप सुंदर ही स्पर्धा डॉक्टर विश्वास वळवी यांच्या सौजन्याने पहिल्यांदाच हा 5वा हंगाम जो युट्यूबच्या माध्यमातून थेट प्रक्षेपित केले जातोय. याआधी आपण पाहिलं असेल जर या पूर्व विभागाचा विचार केला तर बहाडोली गावामध्ये जी लीग फॉर्मॅट मधील स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट करण्यात आली होती. त्यानंतर आपण कोकनेर मध्ये पाहिलं त्यांनी देखील गाव पातळीवरील स्पर्धा ही मात्र लाईव्ह थेट प्रक्षेपित केली. आणि आता दुकटन गाव देखील आपण पाहतोय खूप सुंदर पद्धतीने आपल्या गावामधील स्पर्धा ही थेट प्रक्षेपित करतोय संपूर्ण जगभर. जे 7 खंड आहेत त्या 7ही खंडांमध्ये ही स्पर्धा मात्र थेट प्रक्षेपित. फलकावर आतापर्यंत 18 धावा झालेल्या आहेत. 18 रन्स प्रोग्रेस कार्ड वरती आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 मधील 3 चेंडूंचा खेळ मात्र या ठिकाणी समाप्ती अखेर पाहायला मिळतोय. विश्वास फाउंडेशन संपूर्ण महाराष्ट्रभर मात्र त्यांचं कार्य पाहायला मिळतं. मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, कोकण, मराठवाडा, विदर्भ संपूर्ण अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत जाऊन पोहोचलेलं हे नाव आहे विश्वास फाउंडेशन. डॉक्टर विश्वास वळवी आणि त्यांच्या सौजन्याने हे युट्यूब मात्र आपल्याला पाहायला मिळतं. स्पर्धेकरिता त्यांचे मनापासून आभार. 19 ऑन बोर्ड 19 धावा या फलकावर. थेंबे थेंबे तळे साचे ऍज अ लिटल ऍज अ मिकल या उक्तीप्रमाणे धावा येत आहेत. सुंदर गोलंदाजी होते शैलेशच्या माध्यमातून. 4 चेंडूंमध्ये केवळ त्याने 3च धावा खर्च केलेल्या आहेत. आपल्या संघाकरिता जमेची बाजू अतिशय प्रभावी आणि अटॅकिंग दर्जेदार स्वरूपातील आक्रमक गोलंदाजीचं पृथक्करण या ठिकाणी करतोय. 4 चेंडूंमध्ये केवळ 3 धावा खर्च शैलेश. यावेळेस मात्र लॉफ्ट केलंय ऑन साइडला मिड विकेटचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात, परंतु जजमेंट चुकलं आणि त्यामुळेच या अतिरिक्त धावा ज्या आहेत त्या फलकामध्ये समाविष्ट होतील. म्हणूनच म्हटलं जातं ना क्रिकेट म्हणजे फक्त गोलंदाजी आणि फलंदाजी असं नाहीये, तर क्रिकेटमध्ये तुम्हाला विजय व्हायचं असेल तर चांगलं क्षेत्ररक्षण देखील तुम्हाला करावं लागेल. फलकावर 21 धावा झालेल्या आहेत. आतापर्यंत षटक क्रमांक 3 मधील 5 चेंडूंचा खेळ हा संपन्न झालाय आणि 21 धावा या फलकावर. अजूनही एक चेंडू जो उर्वरित स्वरूपामध्ये पाहायला मिळतोय. येणारे चेंडू शिल्लक आहेत 13 आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर फुलटॉस आहे ऑन साइडला. खूपच स्पीडने चाबुक 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 कॉपी बुक चेंडू सीमारेषा पलीकडे. सूरज तुंबडा ब्रँडचा ब्रँडेड चौकार आणि चौकाराच्या सहाय्याने धावफलक मात्र या ठिकाणी वधारले गेले. फलकावर जाऊन पोहोचतोय. 26 धावा. चेंडू शिल्लक आहेत 12 आणि विजयासाठी 11 धावांची आवश्यकता जीवदानी स्पोर्ट्स या संघासमोर. या ऐकूयात श्रवण इंद्रियांना तृप्त करणाऱ्या एक सुमधुर संगीत आणि वळूयात मैदानाच्या आतमध्ये. पोरीचा नखरा पहा पार, पोरीचा नखरा पहा पाग, पोरीचा नखरा पहा पाग, पोरीचा नखरा पहा पार, पोरीचा नखरा पहा पार, पोरीचा नखरा पहा पाग, पोरीचा नखरा पहा पाग, पोरीचा नखरा.
धन्यवाद डिस्क जॉकी. 26 ऑन बोर्ड, 26 धावा फलकावर. चला ईगल 11 दिवेकरपाडा, आपला जो काही निर्णय असेल तो आमच्यापर्यंत पोहोचवा. 12 चेंडू आणि 11 धावा असं समीकरण राहिलंय आणि त्या अनुषंगाने ईगल 11 दिवेकरपाडा आपला निर्णय जो आहे तो कळवावा ही विनंती. षटक क्रमांक 4 ला झाले सुरुवात. पहिला चेंडू डॉट स्वरूपामध्ये आपण पाहू शकतायत. 11 चेंडू आणि 11 धावा अशी स्थिती आपण अनुभवू शकतायत. आणि एक दर्जेदार व्यक्तिमत्व या स्पर्धेचा मनमुरादपणे आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. आदरणीय प्रकाशजी वेडगा, कृषी अधिकारी, आज शेवटच्या आणि अंतिम दिवसामध्ये स्पर्धेचा मनमुरादपणे आनंद लुटत असताना आपण त्यांना पाहू शकतायत. यावेळेस सुंदर, सुरेख आणि अप्रतिम गोलंदाजीचं पृथक्करण. पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवर विकेट. आदरणीय संजयजी दांडेकर देखील या स्पर्धेचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुक्टन गावातील क्रिकेटवर आणि क्रिकेट प्रेमींवरील जिव्हाळा या ठिकाणी सुस्पष्टपणे दर्शवित असताना आपण पाहू शकाल. आणि स्वतः देखील एक क्रिकेटर आहेत. खूप चांगल्या पद्धतीने आपण आदिवासी दुक्टन प्रीमियर लीग या स्पर्धेअंतर्गत त्यांचा खेळ सातत्यपूर्वक पाहत आलेलो आहोत आणि या वेळेला स्पर्धेचा आनंद लुटतायत. फलकावर धावांची टोटल पाहायला मिळते 26 धावा. चेंडू शिल्लक आहे 10 आणि विजयासाठी 11 धावांची आवश्यकता. हे समीकरण यातून आपला निर्णय कळवा. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलेला आहे. जी नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत स्वरांगी वॉरियर्स दुक्टन वर्सेस ईगल 11 दिवेकरपाडा अशा दोन संघांमध्ये. यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल. 10 बॉल रिमेनिंग, 11 रन्स रिक्वायर्ड टू विन अशी स्थिती या ठिकाणी पाहायला मिळते. रोहितचा पुढील चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. इथे आवश्यकता देखील आहे कारण जास्त धावा नाहीयेत, बॉल टू रन अशी स्थिती आहे. इथून जिंकायचं असेल तर म्हणतात ना, आपण जेव्हा चित्रपटगृहामध्ये जातो तेव्हा आपल्याला काय हवं असतं तर फक्त मनोरंजन, मनोरंजन आणि मनोरंजन. इथे जिंकायचं असेल तर गोलंदाजांना काढाव्या लागतील विकेट्स, विकेट्स आणि फक्त विकेट्स. तर फलंदाजांना रन्स, रन्स अँड रन्स या समीकरणामधून मात्र सामन्यामध्ये पुढे जावावं लागेल. आणखीन एक सुंदर चेंडू रोहितच्या माध्यमातून काही षटक हाताळला गेलाय. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर एक विकेट. तिसऱ्या चेंडूवर सिंगल आणि चौथा चेंडू डॉट आलाय. 4 चेंडूंमध्ये केवळ 1 धाव खर्च केलाय आणि 1 गडी गारद केलाय. सामन्याची स्थिती, परिभाषा थोडीशी बदलतोय. सामन्याला कलाटणी देणारं हे षटक ठरू शकते. 8 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयाकरिता आपण पाहतोय 10 धावांचं टार्गेट हे समोर पाहायला मिळतं. सुंदर गोलंदाजी होते. स्टार आयकॉन खेळाडू रोहित नितीन पाटील याच्या माध्यमातून आयकॉनला साजेसा खेळ मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. येथे फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चुकी करणार नाहीयेत. सुंदर झेल या ठिकाणी परिपूर्ण केला जातोय. गुड कॅच ऑफ क्वालिटी गॉन. डीजे 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जीवदानी स्पोर्ट्स या संघाला विजयाकरिता 10 धावांची आवश्यकता. आतापर्यंत 6 गडी बाद झालेले आहेत. 6 विकेट लॉस. अप्रतिम षटक बघायला मिळालंय. रोहित नितीन पाटील याने 5 चेंडूंमध्ये 2 गडी बाद केलेले आहेत आणि केवळ 1 धाव खर्च केलेले आहे. दर्जेदार स्वरूपातील गोलंदाजीचं पृथक्करण जे आपल्याला पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये रोहित याच्या माध्यमातून. यावेळेस काय षटक आहे, अफलातून, अद्वितीय. टाळ्यांचा गजर आला पाहिजे षटकासाठी. ज्या पद्धतीची गोलंदाजी बघायला मिळाली रोहित नितीन पाटीलच्या माध्यमातून. आउटस्टँडिंग पीस ऑफ बॉलिंग. 6 चेंडूंमध्ये केवळ 1 धाव आणि 2 विकेट. सामन्याचं समीकरण, चेंडू शिल्लक आहेत 6 आणि विजयासाठी 10 धावांची आवश्यकता अशी स्थिती मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. अप्रतिम स्वरूपातील गोलंदाजी रोहितने मात्र सामन्यामध्ये पुनरागमन करून दाखवलंय.
या षटकानंतर सामन्याला कलाटणी दिलेली आहे आणि स्वतःचा क्लास, स्वतःचा दर्जा, स्वतःची गुणवत्ता मात्र या ठिकाणी सिद्ध करत असताना स्वतःचं कसब, कला, कौशल्य, नैपुण्य, तरबेजपणा, कुशलता घवघवीतपणे दर्शवित असताना या ठिकाणी बघायला मिळाला रोहित हा गोलंदाज. 6 चेंडू शिल्लक आहेत, 10 धावांचं टार्गेट जीवदानी स्पोर्ट्स या संघासमोर. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर विराई फायटर्स या संघाच्या माध्यमातून सज्ज झालाय महेश गोवारी. अगदी नावाप्रमाणे फाईट केलंय या संघामध्ये विराई फायटर या संघाने. सुपर आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. त्यांच्या मागे सुंदर पद्धतीने चेंडूला गॅदर करतोय अजय धानवा. सामना होता कुठे आणि सामना येऊन पोचलाय कुठे. 12 चेंडूंमध्ये केवळ 11 धावा हव्या होत्या. आता 5 चेंडूंमध्ये विजयाकरिता आपण पाहतोय 10 धावांची आवश्यकता आहे. हेच तर क्रिकेट आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काय होईल आपण सांगूच शकत नाही. यावेळेला सुंदर अटेम्प्ट होता. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये जल परिपूर्ण करण्याकरिता एक लज्जतदार एफर्ट्स त्या ठिकाणी बघायला मिळाला क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. 4 चेंडूंचा काही शिल्लक आणि विजयाकरिता आपण पाहतोय 9 धावांची आवश्यकता जीवदानी स्पोर्ट्स या संघासमोर. व्हाट अ मॅच. काटे की टक्कर. ईट का जवाब पत्थर से, गेंद का जवाब बल्ले से, प्रश्न का जवाब उत्तर से. कशमकश मुकाबला. रोचक, रोमांचक. आता एक वाईड आलाय. प्रेशर दोन्ही बाजूंनी आहे. आग दोनों तरफ से लगी है. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि विजयाकरिता आपण पाहू शकाल 8 धावांचं टार्गेट आहे समोर. रंगतदार सामना आहे. चित्ताकर्षक, अटीतटीचा हाय व्होल्टेज सामना मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. यावेळेस डॉट चेंडू. 3 गेंदे शेष, 8 रनों की जरूरत. काय जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळतं. सामन्याची स्थिती थेट येऊन पोहोचलंय. दोन चेंडू शिल्लक आहेत, 7 धावांची आवश्यकता. या चेंडूवर जर मोठा फटका आला नाही तर जीवदानी स्पोर्ट्स या संघाकरिता सामना मात्र बराचसा दूर जाऊ शकतोय. परंतु येथे वाईड आलाय. खराब चेंडू. संजय डोवला आपल्या संघासाठी तारणहार बनेल का, मॅन ऑफ क्रायसिस बनेल का, हे बघण्यासारखं आहे. या सामन्यामध्ये संघर्षाचा काळ उभा टाकलाय. 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 धावांची आवश्यकता. अशा स्वरूपाची स्थिती या ठिकाणी पाहायला मिळते. अपनी मंजिल को भुला के जिया तो क्या जिया, दम है तो उसे पाकर दिखा, लिख दे खून से अपनी कामयाबी की कहानी और कह दे उस मुकद्दर से दम है तो मिटा कर दिखा. आता हा संघर्ष करावा लागेल संजय डोवलाला. चेंडू शिल्लक आहे 2 आणि धावा हव्या आहेत 6. यावेळेस मात्र ऑन साइडला संजय डोवलाच्या बॅट मधून सुंदर फटका. परंतु काय अटेम्प्ट. जबरदस्त क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. शेवटच्या मोमेंटला हाय क्वालिटी, जबरदस्त, अतुलनीय, अवर्णनीय क्षेत्ररक्षण पुष्कर पाटील च्या माध्यमातून मात्र हा क्लास या ठिकाणी अनुभवाला मिळाला. आणि हा असा एक मोमेंट आहे या सामन्यामधील. जवळजवळ तो षटकार वाचवलेला आहे. पुष्कर पाटीलसाठी टाळ्यांचा गजर जरूर येतोय. आणि प्रतिस्पर्धी संघाच्या मुखामधून घास हिरावून घेणं म्हणजे काय असतं. कॅमेरा मात्र पुष्कर पाटीलवर जरूर झूम इन केला जाईल कॅमेरामॅनच्या माध्यमातून. कारण जवळजवळ पराभवाच्या छायेमध्ये पोचलेला हा सामना अक्षरशः प्रतिस्पर्धी संघाच्या मुखामधून हिसकावून घेतलाय पुष्कर या क्षेत्ररक्षकाने. आउटस्टँडिंग पीस ऑफ फिल्डिंग, क्वालिटी फिल्डिंग, काही दर्जेदार क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. उच्च श्रेणीय क्षेत्ररक्षणाचा नमुना मात्र या ठिकाणी प्रस्तुत करण्यात आला. पंचांच्या माध्यमातून आता मात्र लेट टू लेट रिव्ह्यू देखील घेण्यात आलाय.
हा चेंडू ऍक्युरेट स्टॉप करण्यात आलेला आहे किंवा नाही. थर्ड अंपायर आपणासच फक्त हा अधिकार असेल या कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये. आणि दोन्ही देखील संघांची एकंदरीत शंका दूर करण्याकरिता आपण सुव्यवस्थित रित्या निरीक्षण आणि परीक्षण करावयाचं आहे. डिसिजन पेंडिंग मात्र या ठिकाणी ठेवण्यात आलाय ऑफिशियलच्या माध्यमातून. आदरणीय कल्पेश दांडेकर यांच्या या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. पंचांचा निर्णय मात्र या ठिकाणी पोहोचला जातोय. हा चेंडू रोखण्यात आलेला आहे. थर्ड अंपायरचा डिसिजन मात्र या ठिकाणी पोहोचला जातोय. अप्रतिम क्षेत्ररक्षण पुष्कर पाटील, वेल डन, आउटस्टँडिंग पीस ऑफ फिल्डिंग. जागतिक स्तरावरील अनेक क्षेत्ररक्षकांची आठवण त्याच्या माध्यमातून यावे आणि या जवळजवळ पराभवाच्या गर्तेत गेलेला सामना त्याने खेचून आणलाय. दर्जेदार क्षेत्ररक्षण, स्पेक्टॅक्युलर फिल्डिंग, पुष्कर पाटील ब्रँड ऑफ दुकटन, वेल डन. सामन्याची स्थिती मात्र या ठिकाणी जाऊन पोहोचले ते एकंदरीत पाहायला मिळते. एक चेंडू शिल्लक आहे आणि विजयासाठी 4 धावांचं टार्गेट जीवदानी स्पोर्ट्स या संघासमोर. पुन्हा चेक द लॉफ्ट केले चेंडूला, वन बाउन्स अँड ओव्हर द रोप. संजय डोवला तारणहार, मॅन ऑफ क्रायसिस, संकट मोचक खेळाडू. जबरदस्त एक चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता असताना संजय डोवला याने मात्र हा सामना खऱ्या अर्थाने जिंकून दाखवलाय. मॅच विनर, गेम चेंजर, वेल डन. या ऐकूयात संजय डोवला करिता एक कडक सॉंग. आमचं शरद दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये. जो बबलू दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये. बबलू मस्कर शर्यत जिंकला बोनिवली अड्ड्यामध्ये. जो बबलू मस्कर शर्यत जिंकला बोनिवली अड्ड्यामध्ये. जो दिसतोय साधा बोला बोलू आपल्या मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करीत आहोत. मुख्य व्यासपीठावर आदरणीय कल्पेश जाधव उपस्थित झालेले आहेत. मी विनंती करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी प्रचंड मेहनत घेणारं व्यक्तिमत्व अर्थातच जयेंद्र गोवारी